नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुशल देशपांडे डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, 17 डिसेंबर 2023 ला आपण सर्वांनी गट क मुख्य परीक्षा दिलेली आहे। याच परीक्षेच्या नंतर आपण सर्वांनी त्याच्या संदर्भातली संभावित उत्तरं ही पाहिलेली आहे आणि त्याच्यावरून एकत्रित किंवा अंदाजित अशा प्रकारचा आपला स्कोर काय असू शकतो हे निश्चित केलेलं आहे। मित्रांनो, आपण अशाच पद्धतीने साधारण 1.5 ते 2,000 विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधले आणि याच्या माध्यमातून नेमका कट ऑफचा फायनल किंवा आपण म्हणूया प्राथमिक अंदाज काय लागू शकतो या संदर्भामध्ये आम्ही विवेचन केलं। हेच विवेचन आज तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही मांडणार आहोत। मित्रांनो, लक्षात घ्या, हे नक्कीच प्राथमिक अंदाज आहेत, परंतु याच्या आसपासच हा कट ऑफ लागणार आहे। त्यामुळे या प्राथमिक अंदाजानुसार जर तुमचा कट ऑफ त्याच्या आसपास असेल किंवा तुमचे मार्क त्याच्या आसपास असतील तर तुम्ही लगेच तुमच्या पुढच्या स्किल टेस्टला लागायला काहीच हरकत नाही। त्याच्या तयारीला लगेच लागा, वेळ न दवडता तुम्ही काय करा तर पुढची तयारी करा। त्यामुळे लक्षात घ्या, त्यासाठी तुम्ही तयारी करणं योग्य आहे की अयोग्य आहे, तुम्हाला तयारी करून फायदा आहे की नाही फायदा, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून प्राथमिक अंदाजामध्ये जर आपले मार्क बसत असतील तर आपण तयारीला लागलात तरी हरकत नाही। मग नेमके ते प्राथमिक अंदाज काय आहेत तर ते आपण आता याच्यामध्ये समजून घेऊया। लक्षात घ्या मित्रांनो, साधारणतः आपण जर विचार करायला गेलो 2021, 2022 आणि 2023, जर आपण या तीनही वर्षांचा विचार करायला गेलो तर नक्कीच या वर्षामध्ये आणि या वर्षामध्ये, या दोन्ही वर्षामध्ये पोस्ट ज्या आहेत त्या पोस्ट काय होत्या, त्या पोस्ट कमी होत्या। बरोबर आहे, पोस्ट काय होत्या, कमी होत्या। पण तेच जर समजा आपण विचार करा 2023 चा तर नक्कीच ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट किती आहेत तर जास्त आहेत। बरोबर आहे, मग पोस्ट जास्त आहेत म्हणजे किती आहेत तर पोस्ट आहेत डायरेक्ट 7,000। बरोबर आहे, आता 7,000 पोस्ट आहेत मित्रांनो, आणि त्या 7,000 पोस्टसाठी ही जी मेन्स परीक्षा आहे त्या मेन्स परीक्षेला ऍक्च्युअल किती विद्यार्थी हजर राहिले तर आपण जर अंदाजित सांगितलं, बघा लक्षात घ्या मित्रांनो, हे काही कन्फर्म आकडे नाही आहेत, परंतु जर समजा आपण अंदाजित सांगितलं तर साधारणतः आपल्याकडे 80,000 विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांनी काय केलेली आहे तर ही जी मेन्स आहे ती मेन्स दिलेली आहे। बरोबर आहे, किती विद्यार्थ्यांनी दिलेली आहे तर 80,000 विद्यार्थ्यांनी। आता या 80,000 विद्यार्थ्यांमधून किती हजार निवडायचे आहेत, 7,000 निवडायचे। त्यामुळे आपण याच्या आधारावरती एक कट ऑफ लिस्ट तयार केलेली आहे। लक्षात घ्या, पोस्ट जास्त आहेत, 7,000 आहेत, विद्यार्थी किती होते 80,000 होते। आणि जर समजा आपण आपल्या पेपरचं स्वरूप बघितलं, आपला जो पेपर होता त्या पेपरची जर समजा आपण काठिण्य पातळी बघितली तर ती काठिण्य पातळी काय होती, काठिण्य पातळी काय होती लक्षात घ्या। बघा, काठिण्य पातळीचा विचार केला तर पेपर 1 आणि पेपर 2। बरोबर आहे, आता पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये पेपर 1 मराठी होतं, त्याचप्रमाणे इंग्रजी, आणि ठरल्याप्रमाणे मित्रांनो आपल्याकडे मुलांना मराठीचा पेपर चांगला गेला, परंतु इंग्रजीचा पेपर हा तितकाच वाईट गेला। ओके, त्याचप्रमाणे जो पेपर 2 आहे तो जीएस होता, आणि जीएस हा साधारणपणे मध्यम प्रकारचा पेपर होता, म्हणजेच हा ना जास्त अवघड होता ना जास्त सोपा होता, मध्यम प्रकारचा होता। त्यामुळे साधारण तुम्ही ॲव्हरेज अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला ॲव्हरेज मार्क पडायला काहीच हरकत नाही, अशा प्रकारचा हा पेपर होता। जास्त सोपाही नव्हता, जास्त अवघडही नव्हता, काही प्रश्न अत्यंत डोक्यावरनं गेलेले होते आणि काही प्रश्न तुम्ही अलगद सोडू शकत होता। अशा प्रकारचा हा पेपर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो। आता लक्षात घ्या, साधारण जर आपण विचार करायला गेलो पेपर 1 आणि पेपर 2 चा, तर लक्षात घ्या या ठिकाणी जर समजा आपण मराठीमध्ये पकडले, किती पकडले मराठीमध्ये, समजा आपण मराठीमध्ये साधारणतः जर विचार करायला गेलो तर एक 40 मार्क पकडले। ओके, आणि समजा आपण जीएस मध्ये जर आपण विचार करायला गेलो तर साधारणतः 20 ते 30, चला आपण या ठिकाणी किती पकडले 20 मार्क पकडले किंवा 20 प्रश्न आपण पकडले, तर लक्षात घ्या एकूण मिळून किती प्रश्न, ते एकूण मिळून क्वेश्चन आहेत 60। मग 60 जर क्वेश्चन असतील तर 60 क्वेश्चनचे मार्क किती तर मार्क 120। त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, तुमचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ नेमका किती लागू शकतो तर तो कट ऑफ लागू शकतो तुमचा 120 ±5। हे लक्षात घ्या मित्रांनो, मी असं सांगणार नाही की 100% हाच कट ऑफ लागेल, पण मित्रांनो याच्याच आजूबाजूला कुठे ना कुठेतरी कट ऑफ लागलेला आपल्याला बघायला मिळेल। उद्या आपल्याकडे आन्सर की येईल, उद्या किंवा फार फार तर परवा, पण लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या स्कोरनुसार नक्कीच अंदाज येईल
की जर मला 125 115 या दरम्यान मार्क असतील, म्हणजेच 120 प्लस मायनस 5 अशा प्रकारचे मार्क असतील, तर मी पुढची तयारी करायला लागलं तरी काहीच हरकत नाही, मला 100% याच्यामध्ये यश मिळणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, यासाठी आम्ही जो सर्वे केलेला होता तो सर्वे खूप महत्त्वाचा होता. तो सर्वे साधारणतः जर आम्ही विचार करायला गेलो तर बघा, आम्ही जो साधारण विचार केला तर बघा, आम्ही 1.5 ते 2,000 विद्यार्थी, 1.5 ते किती 2,000 विद्यार्थी, या विद्यार्थ्यांबरोबर आम्ही काय केलेला होता तर सर्वे केलेला होता. आणि याच्या माध्यमातून आम्ही काय केलेलं आहे तर याच्या माध्यमातून मित्रांनो आम्ही या ठिकाणी ही कट ऑफ किती असू शकते हे डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही समजून घ्या मित्रांनो की जर तुमचं 120 प्लस मायनस 5 याच्या दरम्यान मार्क असतील तर तुम्ही तुमच्या फायनल टेस्टसाठी तयारीला लागायला काहीच हरकत नाही. ज्याच्यामध्ये स्किल टेस्ट असेल किंवा बाकीच्या टेस्ट असतील याच्यासाठी तयारीला लागायला काहीच हरकत नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट्स देखील गोळा करून ठेवा. या सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला आता उपयोगी पडणार आहे. बाकी सर्वांना बेस्ट लक. आणि नक्कीच आपला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांपर्यंत लाईक करा, जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात लाईक करायला विसरू नका. आणि मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, ज्या माध्यमातून आम्हालाही जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्यासाठी अशा नवनवीन व्हिडिओ उपलब्ध करता येतील. मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ सकट. जय हिंद.